मेहरबान कोर्टाने मनोज जरंगे पाटलांवर वॉरंट काढलं होतं, कारण ते 23 तारखेला कोर्टापुढे हजर नव्हते. त्यामुळे आज जी पुढची तारीख होती त्या तारखेला मनोज जरंगे पाटील हजर झाले. कोर्टापुढे आम्ही असा अर्ज केला की मागच्या तारखेला ते गैरहजर असण्याचं कारण म्हणजे ते त्यावेळेला अमरण उपोषणाला बसले होते 20 तारखेपासून 24 तारखेपर्यंत, आणि 23 तारखेला कोर्टामध्ये यायची त्यांची परिस्थिती नव्हती. त्यांना चालण्याला त्रास होत होता आणि डॉक्टरांनी प्रवास करण्यापासून त्यांना मज्जाव केला होता, आणि त्यामुळे ते 23 तारखेला त्यांच्या गावाहून पुण्यापर्यंत प्रवास करू शकत नव्हते, म्हणून ते कोर्टामध्ये आले नाही. मागच्या वेळी 31 मेला ते स्वतःहून कोर्टापुढे हजर झाले होते आणि त्यांनी वॉरंट कॅन्सल करून घेतलं होतं. ती तारीख नसताना ते स्वतःहून हजर झाले होते. त्यावरून मी कोर्टाला असं सांगितलं की त्यांची जी कॉन्डक्ट आहे ती चांगली आहे, कोर्टाबद्दल त्यांना खूप हे आहे, म्हणजे कोर्टाबद्दल आदर आहे, त्यामुळे 31 तारखेला ते कोर्टापुढे हजर झाले होते. मागच्या वेळी सुद्धा फक्त आजारपणामुळे हजर झाले नाहीत. त्याचप्रमाणे आज जे आले ते ॲम्ब्युलन्स मध्ये आले, म्हणजे अजून सुद्धा त्यांची परिस्थिती प्रवास करण्यासारखी नाहीये, पण ॲम्ब्युलन्स मधनं सलाईन लावून ते आले आणि कोर्टापुढे हजर झाले. याच्यावरूनच दिसून येतं की कोर्टाबद्दल त्यांना नितांत आदर आहे. त्याचप्रमाणे मेडिकल सर्टिफिकेट्स कोर्टापुढे मी हजर केले, त्याच्यातनं असं दिसून येतं की 20 ते 24 ते उपोषणाला बसले होते. 24 तारखेला त्यांना उपोषण थांबवावं लागलं आणि त्यांना औरंगाबादला म्हणजे संभाजीनगर इथे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हावं लागलं. सरकारी वकील म्हटले की त्यांनी कोर्टाचा अपमान केला, अवमान केला, आणि ऍडमिट जे त्यांना केलं त्याच्यामध्ये किडनीला त्यांचा त्रास झालाय, किडनीचं इन्फेक्शन झालंय, हायपोग्लायसेमिया झालाय आणि इतरही काही आजार आहे, त्यामुळे त्यांना ऍडमिट केलं होतं. त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याच्या विरोधात ते डिस्चार्ज घेतला आणि ते कोर्टामध्ये. पुढची तारीख सांगा आणि किती बॉन्ड. 3 सप्टेंबरला पुढची तारीख ठेवलेली आहे, आणि जो बॉन्ड आहे तो 3000चा बॉन्ड त्यांनी मेहरबान कोर्टापुढे दिला. जो अटक जामीन पत्र वॉरंट जो रद्द झाला आहे त्याबद्दल सांगा, तुमच्या वर्डिंग केलेली आहे आणि न्यायालयाचा अजामिनी तो जो अजामीन पत्र जो वॉरंट होतं ते कोर्टाने रद्द केलं आणि पुढची 3 सप्टेंबर तारीख नेमली. ओके 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 ओके. न्यायालयामध्ये काय झालं त्याबद्दल आमचे वकील सर सांगतील. कोर्टाकडून दिलासा भेटलाय की तुमचं आजामीन पत्र अटक वॉरंट जे होतं ते रद्द केलेलं आहे, कारण तुम्ही दवाखान्यात होतात. त्यावेळेसची स्थिती काय होती, काय नेमकी रुग्णालयामध्ये त्रास होत होता तुम्हाला? उपोषणामुळे मला प्रचंड त्रास, आणि मी इथंच नाही तर प्रत्येक तिथं जातोय. डिस्चार्ज मिळाल्याच्या नंतर ॲम्ब्युलन्स मधूनच जातोय, कारण एका चांगली पण राहते, खराब पण, त्यामुळे मला ॲम्ब्युलन्स मधूनच प्रवास. तारीख दिली आणि बॉन्ड जो 3000 रुपये सर्वात माहिती तारीख 3 सप्टेंबर सर बोलतील त्याच्यावरती सविस्तर. समाज माध्यमामध्ये कोर्टाचा अवमान होणार नाही अशा पद्धतीचे वक्तव्य करायला हवे. तुमच्याकडून काय अनावधानानं कोर्टाबद्दल काय म्हटलं गेलेलं होतं का, तुम्हाला काय आठवत नाही? बघा, सन्मान करतो न्यायाधीशांचा, कायद्याचा, संविधानाचा, म्हणून तर ॲम्ब्युलन्स मध्ये आलो. पाठीमागच्या वेळेस आता आलो, मी आदर करतोय आणि करत राहणार. आता तुमची परिस्थिती म्हणजे सलाईन तुम्ही ॲम्ब्युलन्स मध्ये लावलंय, महाराष्ट्र दौरा कसा करणार आहात? आरक्षणाचा प्रश्न विधानसभा निवडणूक आहे, तब्येतीने साथ दिली नाही तर मग असंच ॲम्ब्युलन्स मध्ये तुम्ही फिरणार महाराष्ट्रात? शेवटी माझ्या तब्येतीला किंमत नाही, माझ्या समाजाला, त्याच्यासाठी मी ॲम्ब्युलन्स मध्ये जाणार, गाडीतून जाणार, याची मला नाही आज कल्पना. पण दौरा 7 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट पर्यंत पूर्ण होणार आणि मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळवून दिल्याशिवाय ते शांत बसणार नाही. मग शरीराची परिस्थिती काही पण असो आणि सरकारचा किती विरोध असो, फडणवीस साहेबांचं स्वप्न मी कधीच साकार होऊ देणार. त्यांनी किती डाव रचले तरी. हे खूप जुनं प्रकरण आहे, हे खूप जुनं प्रकरण आहे, मला हे खूप जुनं प्रकरण आहे. आता या सगळ्या तुमच्या दौऱ्याच्या निमित्तानं बाहेर येते,
कोणाचा ह्याच्या पाठीमागे हात आहे असं तुम्हाला वाटतं? आता इतके दिवस नव्हतं, अचानक आलं. शक्यता आहे हो सरकार आहे. तुम्हाला कोर्टाकडनं समज दिली की तुम्ही समाज माध्यमावर बोलताना भान ठेवावं, त्यावर तुम्हाला काय म्हणायचं? अवमान करू नये काय वाटतं तुम्हाला? कधी अवमान केला नाही, कधी करणार पण. नाट्य निर्मात्याचे पैसे बाकी आहेत पाटील, सगळं प्रकरण चाललंय. माझ्याकडे संबंधच नाही ना त्याचा. तुम्ही आणखीन एकदा वाचून बघा. त्याच्याशी माझा नाटकाशी आहे, पैशाशी माझा संबंध नाही. कारण मी जिंदगीत खोटं बोलत नाही. छत्रपतींचे विचार चालू होतं त्यावेळेस मी खोटं बोलत नाही. आणि आमचे ते दुसरे 2 बांधव आहेत, त्यांनी सुद्धा दिलेले असावेत अशी शक्यता आहे. मला माहित नाही त्यांनी दिले का नाही, कारण त्यांचा हिस्सा होता. प्रकाश आंबेडकर ज्या पद्धतीने आरक्षण बचाव यात्रा करतात ते तुमच्यावर पण टीका करतात, ते तुम्हाला आंदोलन स्थळी भेट देऊन देखील गेले होते, मात्र ते म्हणतात तुमची मागणी अयोग्य कशा पद्धतीने? प्रकाश आंबेडकर साहेबांना आम्ही मानत राहणार. त्यांनी काय टीका करावी काय नाही करावी हा त्यांचा भाग, पण आम्ही मानतो ते त्यांनी समजून घ्यावं. कारण शेवटी जो लीडर आहे गरिबांचा, वंचितांचा, त्यांच्याकडून गोरगरिबाला अपेक्षा असते, तशी आम्हाला सुद्धा आमच्या बाजूने लढतील ही आम्हाला अपेक्षा. प्रकाश आंबेडकर म्हणतात की 60-70 मराठा कुटुंबांच्या विरोधात ज्यावेळेस तुम्ही लढाल त्याच वेळेस तुमचा खरा विजय होईल. त्यांच्या विरोधात लढतो ना. ओबीसी तुमचे दुश्मन नाहीये, जे 60-70 मराठा कुटुंब आहेत त्यांच्या विरुद्ध लढला तरच तुम्ही विजय व्हाल. आम्ही ओबीसींना दुश्मन मानलंच नाही. एकाही ग्रामीण भागातल्या ओबीसीला, दलित बांधवाला, मुस्लिम बांधवाला बोललेलं दाखवा. 2-3 नेते सोडित नाही ती छगन भुजबळ ओबीसीचा वाटवा करणार आहेत मराठीत, याला सुट्टी नाही. पाटील साहेब, अनेक छोटे पक्ष तिसऱ्या पर्याय देण्याच्या तयारीत आहे, तुम्ही देखील लढवणार असं सांगताय. तिसऱ्या आघाडीत तुम्ही तयार आहेत? आघाडीची गरज नाही. आपल्याला जर सन्मान द्यायचा आहे, आपल्याला जर न्याय द्यायचा आहे गोरगरिबाला, आघाडीची गरज नाही. समविचारी सगळ्यांना सारखं दुःख असणाऱ्यांनी एकत्र येणं आवश्यक आहे. यासाठी कोणाला हाक मारायची गरज नाही, आव्हान करायचं. सगळ्यांनी एकत्र यायचं, लढायचं. कारण गरिबाची लाट 75 वर्षात पहिल्यांदा आहे. तुम्ही मुख्यमंत्री म्हणून बॅनर लागले, त्यावर तुमची काय प्रतिक्रिया? नाही एखादा भावनिक मी माझी इच्छा कॉल पण ठेवत नाही. भावी नाही, टीव्ही नाही, काही नाही, मला उभा राहायचं नाही, माझं चालू. Come on guys, hurry up. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. तो ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.